नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कुठे आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, कुणे हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? कुणे हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, फॉस्फरस प्रामुख्याने कवचात कशाच्या स्वरूपात आढळते? फॉस्फरस प्रामुख्यावाचात कशाच्या स्वरूपात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 खडकाच्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, कृष्णा व भीमा यांचा संगम खालीलपैकी कुठे आहे? कृष्णा व भीमा यांचा संगम खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायचूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, मांजरा ही नदी डॅश डॅश बाजूने गोदावरीस मिळते. मांजरा ही नदी डॅश डॅश बाजूने गोदावरीस मिळते. तर ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? भारताच्या दक्षिण पश्चिमेला कोणता समुद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अरब सागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारताच्या उत्तरेला कोणकोणते देश आहेत? भारताच्या उत्तरेला कोणकोणते देश आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 चीन, नेपाळ, भूटान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 मारवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही? खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 यारदांग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, 16 एप्रिल 2002 रोजी भारताची पहिली जनशताब्दी एक्सप्रेस डॅश डॅश मार्गावर चालली होती. 16 एप्रिल 2002 रोजी भारताची पहिली जनशताब्दी एक्सप्रेस डॅश डॅश मार्गावर चालली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई मडगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, 2021 या वर्षातील 57वा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे? 2021 या वर्षातील 57वा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दामोदर मावजो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात झाली? आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 2005 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गिरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातील खालीलपैकी मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली? भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 चहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 एस जयशंकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, गोवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? गोवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रमोद सावंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, तापी नदीचे खोरे डॅश डॅश तापी नदीचे खोरे डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अरुंद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्रात हिवाळ्यात सर्वात जास्त सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण डॅश डॅशमध्ये असते? महाराष्ट्रात हिवाळ्यात सर्वात जास्त सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण डॅश
डॅश डॅशमध्ये असते, तर ऑप्शन क्रमांक 1 कोकण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतात बनवण्यात आलेले कोवॅक्सिन ही लस कोणत्या कंपनीने बनवलेली आहे? भारतात बनवण्यात आलेले कोवॅक्सिन ही लस कोणत्या कंपनीने बनवलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत बायोटेक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणास सादर करतात? विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणास सादर करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 विधानसभा उपाध्यक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती आहे? सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 211 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी RDXचे दुसरे नाव काय? खालीलपैकी RDXचे दुसरे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सायक्लोनाइट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 1971ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला? 1971ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे? सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गंगाटोक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 2020च्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार कोणास मिळाला? 2020च्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार कोणास मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 1 शेख मुजीबुर रहमान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 बीड जिल्ह्याला इतर किती जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहेत? बीड जिल्ह्याला इतर किती जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 रसायनाचा राजा कोणास म्हणतात? रसायनांचा राजा कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 सल्फ्युरिक ॲसिड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1993 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत? महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 78 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य देशात कितव्या क्रमांकावर आहे? लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य देशात कितव्या क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 आपल्या सूर्यमालिकेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता? आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नेपच्यून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? तर ऑप्शन क्रमांक 1 25 डिसेंबर 1927 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 दहशतवाद विरोधी दिन कधी असतो? दहशतवाद विरोधी दिन कधी असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 21 मे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 इतिहासातील प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? इतिहासातील प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 हँडब्रेकचा वापर कशासाठी करतात? हँडब्रेकचा वापर कशासाठी करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 वाहन पार्क करण्यासाठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 शाळेजवळ वाहनाची कमाल वेग मर्यादा किती असते? शाळेजवळ वाहनाची कमाल वेग मर्यादा किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 ताशी 25 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 शिकाऊ चालक परवाना खालीलपैकी किती कालावधीपर्यंत वैध असतो? शिकाऊ चालक परवाना खालीलपैकी किती कालावधीपर्यंत वैध असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 6 महिने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 जड वाहनांसाठी वेगमर्यादा डॅश डॅश आहे. जड वाहनांसाठी वेगमर्यादा डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ताशी 60 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाच्या 2 पट्ट्या असल्यास डॅश डॅश. रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाच्या 2 पट्ट्या असल्यास डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 2 पार्किंग करण्यास व थांबण्यासाठी मनाई आहे असा होतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 दुचाकी वाहनासाठी कमाल वेग मर्यादा किती? दुचाकी वाहनासाठी कमाल वेग मर्यादा किती? तर ऑप्शन क्रमांक 4 ताशी 50 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 कोणत्या हॉर्नना परवानगी आहे?
कोणत्या हॉर्नला परवानगी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इलेक्ट्रिक हॉर्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता किती आहे? प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 6 महिने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, परिवहन वाहन चालविणाऱ्याचे लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वय काय असावे? परिवहन वाहन चालविणाऱ्याचे लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वय काय असावे? तर ऑप्शन क्रमांक 3 20 वर्षे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, शिकाऊ चालक परवाना असणारी व्यक्ती वाहन कसे चालू शकते? शिकाऊ चालक परवाना असणारी व्यक्ती वाहन चालू शकते? तर ऑप्शन क्रमांक 4 नियमित चालक परवाना असणारे व्यक्तीसह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, महात्मा फुले यांचा जन्म डॅशच्या ठिकाणी झाला. महात्मा फुले यांचा जन्म डॅशच्या ठिकाणी झाला. तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला, निसर्गात एकूण किती मूलद्रव्य धातू आहेत? निसर्गात एकूण किती मूलद्रव्य धातू आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 70 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रातून लोकसभेत किती सदस्य निवडून जातात? महाराष्ट्रातून लोकसभेत किती सदस्य निवडून जातात? तर ऑप्शन क्रमांक 2 48 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणत्या राज्याने नव्याने विधान परिषदेची स्थापना केली आहे? पैकी कोणत्या राज्याने नव्याने विधान परिषदेची स्थापना केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, पक्षी सप्ताह साजरा करणारे पहिले राज्य कोणते? पक्षी सप्ताह साजरा करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, कांदळवन घोषित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? कांदळवन घोषित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, जम्मू काश्मीर या नवीन केंद्रशासित प्रदेशात एकूण किती जिल्हे आहेत? जम्मू काश्मीर या नवीन केंद्रशासित प्रदेशात एकूण किती जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 20 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, जम्मू काश्मीर विधेयक सर्वप्रथम राज्यसभेत कोणी मांडले? जम्मू काश्मीर विधेयक सर्वप्रथम राज्यसभेत कोणी मांडले? तर ऑप्शन क्रमांक 1 अमित शहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, भालाफेक दिवस कधी साजरा करण्यात येणार आहे? भालाफेक दिवस कधी साजरा करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 7 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, धूमकेतू ही विज्ञान कथा खालीलपैकी कोणत्या संग्रहालयातील आहे? धूमकेतू ही विज्ञान कथा खालीलपैकी कोणत्या कथा संग्रहालयातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 यशाची देणगी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, धूमकेतू या विज्ञान कथेचे लेखक कोण? धूमकेतू या विज्ञान कथेचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 जयंत नारळीकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, आंबेडकर विचारांची नवी संस्कृती कोणत्या कवीला सापडली आहे? आंबेडकर विचारांची नवी संस्कृती कोणत्या कवीला सापडली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रकांत वाघमारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, सूर्यास्त हा कोणत्या संधीचा शब्द आहे? सूर्यास्त हा कोणत्या संधीचा शब्द आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वरसंधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, कुसुमाग्रज या टोपण नावाने काव्य लेखन करणाऱ्या कवींचे पूर्ण नाव काय? कुसुमाग्रज या टोपण नावाने काव्य लेखन करणाऱ्या कवींचे पूर्ण नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 1 विष्णू वामन शिरवाडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, पूर्व विदर्भाची लोककला कोणती आहे? पूर्व विदर्भाची लोककला कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 दंडार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, शोधग्राम कुठे वसलेले आहे? शोधग्राम कुठे वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, अस्पृश्याचा आधारवड कोणाला संबोधले जाते? अस्पृश्याचा आधारवड कोणाला संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 शाहू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, हत्तीच्या पिल्याला काय म्हणतात? हत्तीच्या पिल्याला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 करब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, संचालन समितीचे अध्यक्ष कोण होते? संचालन समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मतदानाचे वय 21 वरून 18 करण्यात आला आहे? कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मतदानाचे वय 21 वरून 18 करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 61वी घटना दुरुस्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा 2021 महिला एकेरी कोणी जिंकली? विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा 2019 महिला एकेरी कोणी जिंकली? तर ऑप्शन क्रमांक 2
सिमोना लेप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, देशातील पहिले मतदाराला ऑनलाईन मतदान उपलब्ध करून देणारे राज्य कोणते? देशातील पहिले मतदाराला ऑनलाईन मतदान उपलब्ध करून देणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, देशातील पहिले महिला न्यायालय कोणत्या राज्यात आहे? देशातील पहिले महिला न्यायालय कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, झुंड हत्या विरोधात कायदा करणारे पहिले राज्य कोणते? झुंड हत्या विरोधात कायदा करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 मणिपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, केवडिया सराफी पार्क कोणत्या राज्यात आहे? केवडिया सराफी पार्क कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, कोणत्या शहरात भारतातले पहिले बँक नोट संग्रहालय उघडले? कोणत्या शहरात दक्षिण भारतातले पहिले बँक नोट संग्रहालय उघडले? तर ऑप्शन क्रमांक 2 बंगळूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, भारतात पहिली आंतरशहर इलेक्ट्रिक बस सेवा कुठे सुरू करण्यात आली? भारतात पहिली आंतरशहर इलेक्ट्रिक बस सेवा कुठे सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, 5 दिवसांचा आठवडा प्रथम कोणत्या देशात सुरू करण्यात आला? 5 दिवसांचा आठवडा प्रथम कोणत्या देशात सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, विश्व सामाजिक शास्त्र दिवस कधी साजरा करण्यात येतो? विश्व सामाजिक शास्त्र दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 20 फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, जगामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती आहे? जगामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 इंग्रजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 2021 कुठे आयोजित करण्यात आले आहे? अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 2021 कुठे आयोजित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, अखिल भारत नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर जब्बार पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, खालीलपैकी कोणत्या संघटनेचा 15वा वर्धापन दिन आहे? खालीलपैकी कोणत्या संघटनेचा 15वा वर्धापन दिन आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ब्रिक्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, भारतातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कुठे आहे? भारतातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, पूर्वी भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हटले जायचे? पूर्वी भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हटले जायचे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, सध्या भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? सध्या भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 अहमदाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 वरील दोन्ही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, गोदावरी नदीने महाराष्ट्रातील किती टक्के खोरे व्यापले आहे? गोदावरी नदीने महाराष्ट्रातील किती टक्के खोरे व्यापले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 49% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, भारतात पत्रकार दिन कधी साजरा करतात? भारतात पत्रकार दिन कधी साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 6 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, महाराष्ट्राचे विधानसभा उपाध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्राचे विधानसभा उपाध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 हरिभाऊ झिरवळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, 16वी आसियान शिखर परिषद 2019 कुठे पार पडली? 16वी आसियान शिखर परिषद 2019 कुठे पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 2 बँकॉक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, भारताने आतापर्यंत किती वेळा आण्विक चाचण्या घेतल्या आहेत? भारताने आतापर्यंत किती वेळा आण्विक चाचण्या घेतल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 वेळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस यांचे जनक कोण? भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड कॉर्नवालिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, खालीलपैकी कोणाला कम्प्युटरचा पितामहा म्हटले जाते? खालीलपैकी कोणाला कम्प्युटरचा पितामहा म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 चार्ल्स बॅबेज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, सर्वात प्रथम आधुनिक
संगणकाचा शोध केव्हा लागला? सर्वात प्रथम आधुनिक संगणकाचा शोध केव्हा लागला? तर ऑप्शन क्रमांक 1 1946 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, संगणकाला नियंत्रण करणाऱ्या भागाला काय म्हणतात? संगणकाला नियंत्रण करणाऱ्या भागाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 CPU हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कांचनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, भारतात प्रथम लोक कोर्ट कोणत्या राज्यात आयोजित केली होती? भारतात प्रथम लोक कोर्ट कोणत्या राज्यात आयोजित केली गेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, नीला सत्यनारायण या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डॅश डॅश होत्या? नीला सत्यनारायण या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डॅश डॅश होत्या? तर ऑप्शन क्रमांक 1 निवडणूक आयुक्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, आशियातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला? आशियातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, देशात पहिले चलन डॅश डॅश हे पोलिसांनी सुरू केले? देशात पहिले चलन डॅश डॅश हे पोलिसांनी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 बँगलोर पोलीस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला, भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली? भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली? तर ऑप्शन क्रमांक 1 बाबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3 गांधारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 कान्होजी अंग्रे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, लोकमान्य टिळक यांनी वर्तमानपत्र सुरू केले? लोकमान्य टिळक यांनी कोणते वर्तमानपत्र सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 1 केसरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 बाबा आमटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, या संताने आपल्या कृतीतून सर्वाधिक स्वातंत्र्याचे महत्त्व जनतेला समजवले? या संताने आपल्या कृतीतून सर्वाधिक स्वातंत्र्याचे महत्त्व जनतेला समजवले? तर ऑप्शन क्रमांक 1 संत गाडगे बाबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 1 बंकिमचंद्र चॅटर्जी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 1942 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, पुणे करार कोणामध्ये घडून आला? पुणे करार कोणामध्ये घडून आला? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, असहकार आंदोलन 1920 साली कुठल्या अधिवेशनातून सुरू झाले? असहकार आंदोलन 1920 साली कुठल्या अधिवेशनातून सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, कोसबाडच्या टेकड्यावरून हा ग्रंथ कोणी लिहिला? कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 1 अनुताई वाघ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 मॅडम भिकाजी कामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणी लिहिले? कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 यशवंतराव चव्हाण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, भारतीय दंडसंहिताचा निर्माता कोण आहे? भारतीय दंडसंहिताचा निर्माता कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड मेकालो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, देवगिरीचे नवीन नाव काय आहे? देवगिरीचे नवीन नाव डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 दौलताबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, जालियनवाला बाग हत्याकांड किती साली घडले? जालियनवाला बाग हत्याकांड किती साली घडले? तर ऑप्शन क्रमांक 2 1919 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1942 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती? चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 नेताजी
सुभाषचंद्र बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भव्य स्नानगृहाचे अवशेष डॅश डॅश येथे सापडले. भव्य स्नानगृहाचे अवशेष डॅश डॅश येथे सापडले. तर ऑप्शन क्रमांक 3 मोहनजोदडो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 हडप्पा संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होय. हडप्पा संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होय. तर ऑप्शन क्रमांक 1 नगर संस्कृती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मागणीचे जैन धर्मासाठी पाचवे व्रतही सांगितलेले आहे. मागणीचे जैन धर्मासाठी डॅश डॅश हे पाचवे व्रतही सांगितलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रह्मचर्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता डॅश डॅश मानला जातो. फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता डॅश डॅश मानला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 रुसो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 दुसरी गोलमेज परिषद डॅश डॅश साली भरली. दुसरी गोलमेज परिषद डॅश डॅश साली भरली. तर ऑप्शन क्रमांक 2 1931 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख डॅश डॅश होते. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख डॅश डॅश हे होते. तर ऑप्शन क्रमांक 4 चंद्रशेखर आझाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 शिवकालात स्वराज्यात पैशाचे कोणते चलन वापरत होते. शिवकालात स्वराज्यात पैशाचे कोणते चलन वापरत होते. तर ऑप्शन क्रमांक 1 टक्का हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 आर्य समाजाची स्थापना कोणी केली. आर्य समाजाची स्थापना कोणी केली. तर ऑप्शन क्रमांक 4 स्वामी दयानंद सरस्वती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणत्या वर्षी घडली. जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणत्या वर्षी घडली. तर ऑप्शन क्रमांक 2 1919 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना डॅश डॅश यांनी केली. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना डॅश डॅश यांनी केली. तर ऑप्शन क्रमांक 3 स्वामी विवेकानंद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले. राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले. तर ऑप्शन क्रमांक 3 मिस क्लार्क वसतिगृह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 बिहारमध्ये चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडित होता. बिहारमध्ये चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडित होता. तर ऑप्शन क्रमांक 3 नीळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 उर्दू भाषेचा निर्माता कोण. उर्दू भाषेचा निर्माता कोण आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 अमीर खुसरो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 1936 साली महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते. 1936 साली महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते. तर ऑप्शन क्रमांक 4 फैजपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण. तर ऑप्शन क्रमांक 4 चक्रवर्ती राजगोपालचारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली. तर ऑप्शन क्रमांक 1 मे 1960 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 ब्रह्मो समाजाची स्थापना कोणी केली. ब्रह्मो समाजाची स्थापना कोणी केली. तर ऑप्शन क्रमांक 3 राजा राममोहन राय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कोकणाचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते. कोकणाचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 अप्पासाहेब पटवर्धन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 नकुल व सहदेव कोणाचे पुत्र होते. नकुल व सहदेव कोणाचे पुत्र होते. तर ऑप्शन क्रमांक 2 मारदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पंचशील तत्वे 1954 साली डॅश डॅश यांनी अधिकृतपणे मांडली. पंचशील तत्वे 1954 साली डॅश डॅश यांनी अधिकृतपणे मांडली. तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 कायमधारा पद्धत कोणी सुरू केले. कायमधारा पद्धत कोणी सुरू केले. तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड कॉर्नवॉलिस हे आपले करेक्ट आन्सर होईल.